परमपूज्य श्री गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी, प्रयोगशील संत, वैराग्यमूर्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी लोकगंगेच्या आणि श्रमगंगेच्या अलौकिक पर्वावर स्वच्छतेचा अलौकिक संदेश दिला, ते विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज. विदर्भ भूषण, आपल्या संपूर्ण भारताची, महाराष्ट्राची शान, ज्यांनी शिक्षणाची गंगा दिल्लीतून गल्लीत आणली, ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. ज्या ज्या देशभक्तांनी, समाजसुधारकांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून हा स्वातंत्र्याचा पवित्र मंगल कलश तुमच्या आमच्या स्वाधीन केला, त्या तमाम देशभक्तांचं स्मरण करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती निमित्त आयोजित या विशेष सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित या पंचक्रोशीतील, या तीर्थक्षेत्र यावली गावातील सर्व प्रज्ञावंत, बुद्धिवंत, भाग्यवान बंधू भगिनी, सर्वप्रथम मी संचालक मंडळाला धन्यवाद देतो की आजच्या या पवित्र दिनी, या जन्मोत्सवानिमित्त या सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करण्याची सेवा मला प्राप्त करून दिली. आणि दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो की मागील 2-3 वेळा पत्रिकेत नाव असताना काही अपरिहार्य कारणास्तव येऊ शकलो नाही, म्हणून जाहीर संचालक मंडळाची या क्षणी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला 2 विधा सांगितलेल्या आहेत. एक सकाळचं सामुदायिक ध्यान आणि सायंकाळची सामुदायिक प्रार्थना. या दोनही शब्दामध्ये सामुदायिक, सामूहिक हा शब्द कॉमन आहे. आपण गणित शिकताना लसावी, मसावी वगैरे ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत. कंसाच्या बाहेर एक सामायिक शब्द काढायचा असतो. प्रार्थनेचे 2 प्रकार असू शकतात, एक एकल प्रार्थना आणि दुसरी सामुदायिक प्रार्थना. आणि हेतू पुरस्सरपणे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामुदायिक शब्द वापरलेला आहे अशी माझी धारणा आहे. जेव्हा आपण एकल प्रार्थना करतो तेव्हा फार तर तुमचं, माझं एकट्याचं भलं होते, एकट्याचं कल्याण साधलं जाते असं म्हणतात. पण जेव्हा आपण सामुदायिक प्रार्थना करतो, सामुदायिक ध्यान सुद्धा करतो, तेव्हा आपण वैयक्तिक उन्नतीसह आपल्या गावाची, आपल्या समाजाची, पर्यायाने राष्ट्राची सुद्धा बांधिलकी जोपासून आपण उन्नती करण्याचा प्रयत्न करत असतो. राष्ट्राचा, समाजाचा सुद्धा विकास होत असतो. सामुदायिक प्रार्थना का करायची? या विश्वाच्या पटलावर अनेक पंथ, धर्म, संप्रदाय आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित, आदेशित गुरुदेव सेवा मंडळ या विश्वाच्या पटलावर एकुलता एक असं गुरुदेव सेवा मंडळ आहे, ज्या ठिकाणी अशा प्रकारची शिस्तबद्धपणे सामुदायिक प्रार्थना होते. इतर ठिकाणी शिस्तबद्ध होत नसेल असं बोलण्याची माझी प्राज्ञा नाही, पण एक सच्चा कार्यकर्ता किंवा छोटासा उपासक या नात्यानं एवढं जरूर म्हणावंसं वाटते की गुरुदेव स्वामीची सामुदायिक प्रार्थना हे अत्यंत शिस्तबद्धपणे होते. आपण पाहतो की इथं कुठल्याच प्रकारच्या देवी देवतांची प्रतिमा विराजमान नाही. मग काय इथं राष्ट्रसंतांचं आसन आहे? मग काय इथं परमेश्वराचा वास नाही? 100% आहे. महाराजांनी हेतू पुरस्सरपणे अशा प्रकारची रचना सामुदायिक प्रार्थनेची केलेली आहे. आपले जी इष्ट देवता असेल, ज्या ज्या भगवंताचे, परमेश्वराचे उपासक असाल आपण, ते आपल्या मनी त्याची प्रार्थना करून आपण त्या इष्ट देवतेचं चिंतन करू शकतो. सामुदायिक प्रार्थना 27वा अध्याय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विशेष लिहिलेला आहे. प्रार्थना का करायची? ॲरिस्टॉटल असं म्हणायचे की आत्म्याचं प्युरिफिकेशन ऑफ माइंड, आत्म्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना, आराधना, इबादत, नमाज ह्या सर्व एकाच नाण्याच्या बाजू आहेत. फक्त ज्याप्रमाणे सर्व नद्या त्या विशाल महाकाय समुद्राला मिळतात, अगदी त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी एकच आहेत. महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची अत्यंत महत्त्वाची प्रणाली आपल्याला सांगितलेली आहे. आताच या उपासकांनी आपल्याला एक भजन सादर केलेलं आहे, असताच सूर्य गेला. चला, सामुदायिक प्रार्थनेची वेळ झाली, असताच सूर्य गेला, अशा प्रकारचं आव्हान या भजनातून राष्ट्रसंतांनी आपल्याला केलेलं आहे. नियमित वेळ झाली, चला प्रार्थनेचं आता. मंडळी असं म्हणतात की जगतो तो जीव, जगवतो तो देव
आणि जागवितात ते संत. हा भारत देश, महाराष्ट्र, त्यातल्या त्यात विदर्भ हा संतांच्या विचारांनी, संतांनी संचित ठेवलेला आहे. इथं काहीतरी सदाचाराची पेरणी केलेली आहे विदर्भामध्ये. ही संतांची भूमी आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगतो म्हटलं, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. आपल्याला जे जे झोपलेले आहेत, ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे, त्यांना सदा सर्व काळ जागवण्याचं काम, अष्टप्रहर जागवण्याचं काम या साधू संतांनी, महंतांनी केलेलं आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपला या देशामध्ये, भारतामध्ये जन्म आहे. या विदर्भाच्या पवित्र भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. आणि म्हणूनच आपण या देशाला विशेषण लावतो, ॲडजेक्टिव्ह लावतो, ते म्हणजे भारत माता. तुम्ही कधीच असं ऐकलं नाही जपान माता, रशिया माता, अमेरिका माता, पाकिस्तान माता. त्या अर्थानं सुद्धा आपण अत्यंत भाग्यवान आहोत. या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आपण आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करत असतो. सोनं आहे ना, ते आगीत तपते, विशिष्ट प्रकारचा आकार घेते आणि नंतर त्याचा अलंकार बनतो. अगदी त्याचप्रमाणे आपले मुलं, आपले मुली, आबालवृद्ध या सामुदायिक प्रार्थनेच्या विचारपीठावर, या व्यासपीठामध्ये, या मंडपामध्ये प्रत्येकानं आणणं हे आपली हे आपली जबाबदारी आहे. आणि त्यांच्यावर विशिष्ट प्रकारचे पैलू पाडून एक संस्कारक्षम पिढी निर्माण करणं, धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ पिढी निर्माण करणं, हे सामुदायिक प्रार्थनेचं खऱ्या अर्थानं उद्दिष्ट आहे. आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र आणि भारतामध्ये हे सुरू आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून विकारांचं रूपांतर विचारात होण्याचं सामर्थ्य या सामुदायिक प्रार्थनेमध्ये. आज जगाला युद्धाची आवश्यकता नाही. आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर सर्व जग येऊन ठेपलेलं आहे. अशा वेळेस वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक ध्यान प्रार्थना, समग्र साहित्य, तथागतांची शांतता, करुणा, प्रज्ञाशील करुणा या गोष्टींची खऱ्या अर्थानं या देशाला गरज आहे. पण राष्ट्रसंतांचा विचार काही लोकांनी हेतू पुरस्सरपणे डोक्यात न घेता केवळ डोक्यावर नाचून घेण्याचा प्रकार चालवलेला आहे. हे अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटते. दानवाकडून मानवाकडे नेते ती सामुदायिक प्रार्थना असते. देहत्वाकडून देवत्वाकडे नेण्याचा अत्यंत सोपा मार्ग, रामबाण उपाय म्हणजे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ही सामुदायिक प्रार्थना आहे. ज्याप्रमाणे एखादं वाहन बिघडलेलं असते, वाहनाची दुरुस्ती करायची असते, ओव्हरऑलिंग करायची असते आणि ते वाहन दुरुस्त करतो आपण. अगदी त्याचप्रमाणे ज्या काही आपल्या दिवसभराच्या व्याधी असतात, छोट्या मोठ्या व्याधी असतात, त्याच्यावर डोकं दुखलं तर आपण झेंडू बाम लावण्याचं काम करतो. थकलेल्या मनाला मरगळ आली, डोळ्यावर काजळी आली, माझ्या मनामध्ये घाण आहे, हे सर्व घाण आणि मरगळ आणि काजळी नष्ट करण्याचं सामर्थ्य या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे. तुम्हा आम्हाला माझ्यासह असं वाटत असेल ना की आपल्या आयुष्याचा उत्तर काळ, आयुष्याची संध्याकाळ हा वृद्धाश्रमात जाऊ नये, असं जर माझ्यासह तुम्हा आम्हाला सर्वांना वाटत असेल, हा आवाज ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचत असेल, त्या लोकांनी आपले लहान मुलं, मुली, नातवंड या सामुदायिक प्रार्थनेत आणणं अत्यंत गरजेचं आहे. कारण इथं संस्कारक्षम पिढी निर्माण होते. विश्वी नांदू शकेल शांतता, तेथे गावाची कोण कथा, सामुदायिक प्रार्थनाचं करील एकता, नित्य नेमाने तुकड्या म्हणे. वंदनीय राष्ट्रसंत सामुदायिक प्रार्थना या अध्यायात सांगतात आपल्याला. या विश्वामध्ये माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी पसादान मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रीती वाढो, भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे. अलीकडच्या काळात संतांच्या मांदियाळीतील शेवटचे प्रयोगशील आणि क्रांतिकारक संत, ज्यांनी भगवान गोपाल कृष्णाला पसादान मागितलं की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, शांती अखंडित राहो, जगाचा भेद लयाला जाओ, हे महाराजांनी केलेलं आहे माऊलींच्या नंतर. मग इतर संतांनी केलं नाही असं नाही, केलं, पण माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून, तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा विचार, त्यांचं संचित पुढे रेटण्याचं आणि नेण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून संस्काराचा नंदादीप सदैव आपल्याला तेवत ठेवायचा आहे. ज्याप्रमाणे भगवान राम, भगवान कृष्ण सांदीपनी ऋषी आणि वेगवेगळ्या ऋषींच्या गुरुकुलात गेले आणि आपल्या जीवनाची उन्नती साधली आणि या जगाला धार येती धर्म अशी धर्माची व्याख्या केल्या जाते. धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी भगवान रामचंद्र, भगवान गोपाल कृष्ण यांचा जन्म आहे. वंदनीय महाराजांनी सुद्धा ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णांनी यमुनेच्या तीरावर 18 पगड लोकांना सोबत घेऊन
काला केला होता. अलीकडच्या काळात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तुमच्या आमच्यासारख्या शिक्षित अशिक्षित अडाणी लोकांना सोबत घेऊन मानवतेचा काला निर्माण करण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणून सामुदायिक प्रार्थना ही मानवी शिक्षणाची शाळा म्हटल्या जाते. यातून या माणूस आणि माणुसकी निर्मिती करण्याचा कारखाना आपण या सामुदायिक प्रार्थनेला म्हणतो. मंडळी, अन्नाचा दुष्काळ पडला तर आपण 1-2 वर्ष कोणा पाटलांकडे, कोणा देशमुखांकडे, कोणत्या मोठ्या लोकांकडे भागू शकू, गावाचं भागेल. पण जेव्हा माणुसकीचा दुष्काळ पडतो तेव्हा संपूर्ण माणुसकी आणि मानवता लयाला जाते. ही माणुसकी आणि मानवतेचा नंदादीप सदैव आसे तू हिमाचल आ चंद्र सूर्य नांदो, याप्रमाणे जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हा माणुसकीचा झरा सदैव तेवत ठेवण्याचं काम ही सामुदायिक प्रार्थना करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं साहित्य करते. या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आपण पाहतो या अत्यंत शिस्तबद्धपणे सर्व उपासक बसलेले आहेत. अनेक पिढ्या खपलेल्या आहेत वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करता करता. कारण त्यांना समजलं होतं की जीवनाचं इप्सित कशात आहे. काय करा, जे जे लिहिले संचिती तेन चुके कल्पांती. आपल्या जीवनाची उन्नती चांगली करायची असेल ना तर आपल्याला सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना ह्या दोन्ही विधा नियमानं चालवल्या गेल्या पाहिजेत. खरं म्हणजे संस्कार कोण्या प्ले स्टोअरमधून डाउनलोड होत नाही. संस्कार कोण्या डीमार्टमध्ये मिळत नाहीत. संस्कार अशा प्रकारच्या शिबिरातून, अशा प्रकारच्या प्रार्थनेतून, ध्यान मनन चिंतन अशा प्रकारच्या कार्यक्रमातून संस्काराचं बीजारोपण होत असते. हा संस्कार कसा असतो ना, हा कॉन्टॅजियस असतो, संसर्गजन्य आहे संस्कार. चांगल्या गोष्टींचा असा संस्कार वाढत गेला पाहिजे. ज्याप्रमाणे अत्तर असते ना, अत्तरचा गुणधर्म तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे. इतरांच्या अंगावर शिंपडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुषार आपसुकच तुमच्या आमच्या शरीराला स्पर्श करतात. हा संस्काराचा सुगंध सदैव आपण नित्य लोकांना देण्याचं काम केलं पाहिजे, पसरवण्याचं काम केलं पाहिजे. पण अलीकडे संस्काराचा दुष्काळ पडल्याचं जाणवते संपूर्ण विश्वामध्ये. हा संस्काराचा नंदादीप तेवत ठेवायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये या तरुणांना, बालगोपालांना आणावं लागेल. ही तुमची आमची बाप पिढीची जबाबदारी आहे. वडिलाने मुलगा नाही शिकविला तोही पापांचा भागीदार झाला. जैसे शिक्षण देणे कर्तव्य त्याचे, जैसे जन्म देणे अगत्याचे तसे शिक्षण देणे कर्तव्य त्याचे, महाराज म्हणतात जीवन शिक्षण अध्यायामध्ये. अनेकांना असं वाटतं की जन्म दिला माझ्या मुलामुलींना संपलं. नाही, आपल्याला संस्कार करावं लागेल. त्यांना हेतुपुरस्सरपणे जाणून बुजून अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये, शिबिरांमध्ये आणि या सामुदायिक प्रार्थनेच्या मंडपामध्ये आणावं लागेल. मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक राघव जाधव एके ठिकाणी असं म्हणतात की घरात संस्कार होत नाहीत, दारात संस्कार होत नाहीत. मी प्राध्यापक शिक्षक असूनही अत्यंत जबाबदारीने वाक्य करतो. घरात संस्कार होत नाहीत, दारात संस्कार होत नाहीत. शाळा महाविद्यालयांमध्ये संस्कार होतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या समोर जे माझे ज्येष्ठ लोक बसलेले आहेत यांच्या काळामध्ये मूल्य शिक्षणाची काहीतरी एक परिपाटी होती. मूल्य शिक्षणाला महत्त्व दिलं जात होतं, बोधकथा होत्या. अलीकडच्या काळामध्ये भरमसाठ ओझं आहे पण संस्काराचा दुष्काळ पडलेला आहे. ते असं म्हणतात की घरात संस्कार होत नाहीत, दारात संस्कार होत नाहीत. शाळा महाविद्यालयांमध्ये संस्कार होतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे. पाश्चात्य संस्कृती इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या माध्यमातून बिभत्स संस्कृतीचं प्रदर्शन करत आहेत. त्यापुढे मला असं म्हणायचं आहे की ते बिभत्स संस्कृतीचं, पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण न करता गुरुदेव शिवमंडळाचे उपासक या नात्यानं आपल्याला संस्काराची नव्यानं व्याख्या करावं लागेल. आणि या विश्वाला आपण 2047 पर्यंत महासत्ता बनण्याचं जर स्वप्न पाहत असू तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता, महाराजांची लढ की बरका, महाराजांचं ध्यान प्रार्थना आणि समग्र साहित्य हे अत्यंत या विश्वाला उपयोगी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या देशाला राजकीय अनिच्छेमुळे चांगले दिवस आले नाहीत, हे खेदानं सांगावंसं वाटते. सी.डी. देशमुखांनी 1956 मध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा संसदेमध्ये गौरव केला होता. तीच जर परंपरा राजकीय लोकांनी चालवली असती तर आपल्या देशाचं चित्र वेगळं राहिलं असतं. महात्मा फुलेंचा शिक्षणाचं स्वप्न, भाऊसाहेब पंजाबरावांचं शिक्षणाचं स्वप्न हे पूर्ण झालं असतं. याला राजकीय अनिच्छा म्हणतात. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल सर्वांना की आपण चांगल्या प्रकारचे उपासक, चांगल्या प्रकारचे प्रचारक, चांगल्या प्रकारचे जबाबदार नागरिक निर्माण व्हावे, हा समाज सुस्थितीत राहावा, हा समाज सुदृढ राहावा. महाराजांनी प्रार्थनेच्या 2-3 भजनं लिहिलेले आहेत.
आता या दादांनी म्हटलं ते सुद्धा, सामुदायिक प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, लाभो जनाच सकळा किती गोड ही प्रणाली, अति उच्चतम जीवन म्हणे परमार्थमय व्यवहार हो. उच्चतमच का म्हटलं असं महाराजांनी? अत्यंत निम्न दर्जाचं जीवन का नाही म्हटलं? आपल्याला चांगल्या प्रकारचं परम पवित्र या भारत मातेला परम वैभव प्राप्त करायचं असेल, आपल्या जीवनाची सुद्धा आत्मिक उन्नती करायची असेल, तर अशा प्रकारच्या विचारांची आपल्याला गरज आहे. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो. आम्ही सगळं वेगवेगळ्या विचारांचे असू शकतो, वेगवेगळ्या देवी देवतांचे उपासक सुद्धा असू शकतो, परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ज्याप्रमाणे सर्व नद्या त्या समुद्राला मिळतात, त्याप्रमाणे हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक हो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा हा नंदादीप सदैव ठेवत ठेवण्यासाठी आपल्याला जागृत असावं लागेल. अनेक ठिकाणी आपण पाहतो, लांजुळकर महाराज हे अनेक ठिकाणी कीर्तन प्रवचन करतात. ज्यांचं आयुष्य उत्तरार्धाकडे झुकलेलं आहे, अशी पिढी त्यांच्या पुढ्यात बरेचदा असते. आज मला आनंद वाटतो की इथं बसलेल्यांपैकी अनेक तरुण तरुणी आहेत. हे देशाचं संचित आहे, देशाचं भवितव्य आहे, देशाचं प्रॉस्पेक्ट आहे. त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांना चांगल्या प्रकारचे जबाबदार नागरिक घडवणे हे तुमचं आमचं कर्तव्यच आहे. आपण नाही करणार, बाप पिढी तर कोण करणार आहे? म्हणून मी मगा म्हणालो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा उत्तर काळ जर या देशाला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ना, तो लांजुळकर महाराज वृद्धाश्रम आहे. शिकल्या सवरलेल्या लोकांचे आईवडील वृद्धाश्रमात नाहीत. मी पुन्हा जबाबदारीने बोलतो, शिकल्या सवर नाही, चुकलं माझं, ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे ना, त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात नाही आहेत. माझ्यासारखे PhD झालेले, डॉक्टरेट झालेले, जे शिकले सवरले पांढर पेशे आहेत ना, त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात ही या देशाला लागलेली कीड आहे. कुठं चुकलं? त्यांनी ग्रामगीता वाचले नाही, ते सामुदायिक प्रार्थना गेले नाहीत, ते शिकले, त्यांनी डिग्र्या घेतल्यात आणि त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात राहतात. मग मला वाईट वाटते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरी पठार आहे, तिथं एक वृद्धाश्रम आहे. मुद्दामून सांगतो, हा थोडासा विषयांतर जरी झालं, मी भेटायला गेलो तिथं, आम्ही एक अन्नदान करायला गेलो, तिथं आम्हाला एक काकू भेटल्या 70-75 वर्षाच्या, अत्यंत चांगल्या घरातल्या हो. आणि त्या संचालकाला विचारतात की माझा बाबू आला का? आणि मला सांगताना वाईट वाटते की सून आणि पोरगा दोन्ही प्राध्यापक अजूनही उमरी पठार येथे त्या काकू वृद्धाश्रमात आहेत. यवतमाळपासून 35-40 किलोमीटर. याचं कारण असं, आपण चांगल्या विचारांची फारकत घेतलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना समजून घेतली नाही आहे. जेव्हा आपण ही सामुदायिक प्रार्थना अंतरंगात रुजवण्याचा प्रयत्न करू, दिल में ही नहीं जब शांति मिली कुटिया को रंगाना नाहक है, अंदर से रंग लागा ही नहीं बाहर से रंगाना नाहक है. लोकांनी मुखवटे चढवलेले आहेत मंडळी. गुरुदेव सेवा मंडळ हे खऱ्या अर्थानं चांगले नागरिक, संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा, मानवतेसह माणुसकी निर्माण करण्याचा कारखाना आहे. या विचारांचे सदैव आपण पायीक राहूया आणि हे विचार पवित्र, शुद्ध, सात्विक विचार सदैव चालू राहण्यासाठी गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माझ्यासह तुम्हा आम्हाला शक्ती बुद्धी देव, या विचारांसह मी माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु.